देवी सरस्वती व्यासो ततो जयमुद्रतम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरो गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु जनार्दनाय नमः। ॐ राम कृष्णाय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी। रूप पाहता लोचनी सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी। सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी, सुख झाले हो चालनी। Bye.
एकच मिनिट हेची दान दे गा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा हेची दान दे गा देवा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा तुझा विसरण बाबा हेची दान दे गा देवा तुझा विसरण बाबा 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 तुझ्या गाईला आवडी माझी सर्व जोडी तिची माझी सर्व जोडी तिची माझी सर्व माझे सर्व जोडी हेच माझे सर्व जोडी जलगे मुक्ती आणि संपदा संतसंगती सदा संतसंगती सदा संतसंगती सदा जलगे मुक्ती सदा संतसंगती सदा संतसंगती सदा संतसंगती सदा गुणगाई नावडे हरे भरे तुम्हारा बालाजी आशीर्वाद आणि त्यांना संस्कृती संस्कार हे
सर्व
हे चिदान दे ग देवा तुझा विसर न गुण गाईन आवणी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपद संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घडावे महायोग पीठे तटे भीमरते याति वर्गृगाक्षम समानंद कंदम समानंद प्रभु परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू भ्रतमरमण दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वर मस्तक ही पायावरी मस्तक ही पायावरी यावर करी संतांचा ओरतंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम वसुदेव सुतदेव कौशचरणमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो हे चिदान देव तुझा विसरण व्हावा गुण गायनावरी हेची माझी सर्व जोडे न लगे मुक्तिधन संपदा संत संग दे सदा गुण गायनावरी हेची माझी सर्व जोडे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासे गुण गायनावरी हेची माझी सर्व जोडे प्राप्त काळे प्राप्त प्रसंग सिद्धीला भंग जगद्गुरु जगद्वंद्य वैराग्याचे महावीर असणारे तुकाराम बाबा यांचा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठला अभंग आजच्या सेवेकरताना सुंदरसा अभंग सर्वांच्या पाठातला अभंग आहे. फक्त माठात नसणार आहे. अभंग सुंदर 4 चरणाचा जगद्गुरु तुकाराम बाबांच्या गाथ्यातला आहे आणि आपल्या माथ्यामध्ये काहीतरी एवढ्या करता घेतलेला. विठ्ठला विठ्ठला अभंग सोपा आहे, समजायला सोपा आहे, फक्त आचरणात आणायला थोडासा आवाज थोडा मोकळा आचरणात आणायला थोडा अभंग सगळ्यांच्या पाठ बऱ्याच लोकांनी ऐकले. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा देवाला मागितलेले काय हेच दान दे दुसरं नको तुझा विसरण व्हावा. आणि तुझा विसर जर झाला नाही तर मग गुण कसे गाईन गुण गाईन पण कसे गाईन आवडीना गाईन सवडीनं नाही आवडीना गाईन. किती गोडशाने हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा याचा अर्थ आपल्याला विसर पडतो निश्चितपणानं म्हणून सांगितलं तुझा विसरण भावा गुण गाईन आवडीनं. आवड कधी निर्माण होतं आवड त्याची मला ते नाही हे इकडं वेगळं आम्ही नाही म्हणते. आवड कशाला म्हणायची आपलं असं त्याची आवड होते ज्याच्यावर आपलं अतिशय प्रेम आहे त्याच्यावर आपली आवड निर्माण होते. म्हणून हेची माझी सर्व जोडी पुढे गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्तिधन संपदा संत संग दे सदा. धन नको संपत्ती नको ऐश्वर नको काहीच नको मग काय पाहिजे तर एक संग दे देवा. आणखी काय दे तर संतांचा संग दे. आणखी सांगितलं का देवा हे सगळं दे आम्हाला गर्भवासातही घाल पण कसं घाल सुखानं घाल. कशा करता घाल तर तुझं चिंतन करण्याकरता घाल. पहिलं चरण हेची दान दुसरं नको मग दुसरं गुणगायीनं आवडीनं हेची माझी जोडी. तिसरं मग संपत्ती नको धन नको अनमुक्ती सुद्धा नको मग त्याच्यामधल्यात काय दे संत संग दे सदा. संतांचा संग दे बाकीचं काहीच नको. आणि जन्माला पुन्हा पुन्हा घाल पण कसं घाल सुखाना घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्माशी सुखाना देवा कारण गर्भवासाची यातना फार अवघड आहे. असा सुंदर 4 चरणाचा अभंग पण त्याच्यानं आप थोडा परिहार पाहू आणि मग अभंगाकडे बोलू. परिहार असं आहे की अखंड हरिनाम सप्ताह आहे. नंदिके संस्थान लिंगेवाडी जुना आणि नवीन दोन्ही एकत्रचे आणि या कार्यक्रमाचं आपलं 8वं वर्ष आहे आणि 8व्या वर्षाकरता थोडे बारीक बारीक अक्षर काही दिसत नाही मला पण जेवढे मोठी मोठी तेवढे वाचतो. आपले चौकदार बाबा आहे सगळ्यांनी त्यांचंच नाव घेता अगोदर ते लई मोठी दिसतात नाव. हां शेणफळ महाराज हरिभक्त परायण शेणफळ महाराज नाही का. हां सुंदर आहे दिसायलाही सुंदर आहे गुणातही सुंदर आहे त्यांचा धन्यवाद आहे. खरं तर मला माहीत नाही सोमनाथ महाराज गेले नाही तर मला तिथं आल्यावर ध्यान आलं होतं पण मला आहे का नाही इकडे मी कॉम्प्लेट नीट पाहिलंच नव्हतं. त्यांच्या गावाला कीर्तन झालं. ही गायक मंडळी मला स्वरज्ञान नाही स्वरज्ञान फार शून्य आहे पण ही मंडळी असल्यावर सगळं खेळ जमून जातो. म्हणून हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज सुद्धा आलेले आहे.
जरा टाळी वाजून त्यांचे स्वागत करा. टाळी वाजलं त्यांना थोडंसं होप येतं माणसाला, दुसरं काही नाही. खरं सांग इथं आल्यानंतर सगळं वातावरण पाहिलं ना, माझं मोसम गेलता. तर किती माणसं आणि किती नाही. आमचं न भाव तुम्ही सांगत आहे 10 असले तरी बोलायचं, 10,000 असले तरी बोलायचंच. पण गंमत अशी होती की ही सगळी मंडळी पाहिलं अंगामध्ये असा संचार तयार होते नाही का, अंगात येतं तसं मग अंगात येतं. हरिभक्त पराय बालाजी महाराज नाव विसरून जातो मी वयानुसार. वरेश्वर महाराज 2-3 कीर्तनात माझ्याबरोबर होते. आता याला हसनाबादला बी माझ्याबरोबर होतात. चांगल्या प्रकारचे आणि तरुण तडफदार उमेदवार आहे सगळे. त्याच्यामुळे जोरात टाळी वाजून त्यांचं स्वागत करू. 5 वाजता नाव किती सुंदर आहे पहा ना. तरुणपणामध्ये खऱ्या आता इकडं पार मारतात आलं पाहिजे. एकदा फुल सुकलं की मग येऊन काही उपयोग नाही. चांगलं वादन आहे, चांगलं गायन आहे. नाही तर एक ठिकाणी आता कीर्तन झालं, मी नाव नाही सांगत, पण इतकं आवड आहे. ते महाराजांची संस्था आहे, त्यांचा मुलगा वसवला. महाराज त्याला बोलूच येत नव्हते सोमनाथ महाराज. मी म्हणलं अरे भाऊ तू तिकडं पाय वाढला असतं, माझ्याकडं पाहू नको. पण तू कुणीकडे पाय ना शिकलेच नाही तर काय करा बरं. आता आपण त्याच्याकडे पाहतो कीर्तन पडत आणि गायक तर एवढी भारी होती सोमनाथ महाराज. मी नाव नाही सांगत गावाचं. अरे 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 इतकं अवघड होऊन जातं कधी कधी. पण इथं संच फार चांगलं आहे, माणसं जरी कमी पण गुणीजन मंडळी सगळे चांगले. हरिभक्त मी नाव विसरून जातो. ज्ञानेश्वर महाराज ते आज समोर पण आले होते. गोड स्वभाव आहे त्यांचा आणि ज्यांची सिस्टीम आहे त्यांचा माझा फार जोरात परिचय झालेला आहे आता मागचा बसून. आणि त्यांना धन्यवाद आहे. हां साऊंड सिस्टीम आले. नाव विसरून जातो मी. नाव सांग अशोक महाराज. अशोक आणि अशोकच शोकच नाही इथं. आणि हरिभक्त पाय आपला अशोक महाराज आणि आमचे माधव महाराज हे दोघांचे प्रेमी खऱ्या अर्थानं. मागच्या वर्षी त्यांनी फोन केला होता पण मागच्या वर्षी मी खाली नव्हतं, रिकामा नव्हतं. त्याच्यावर मागच्या वर्षी येता नाही आलं. चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. गर्दी नसं नका पण दर्दी असली पाहिजे आहे का नाही. गर्दी असली खूप पण दर्दी नसली तर काय म्हणजे सगळे बरं. आता हे सगळ्यांचं स्वागत आहे. साऊंड सिस्टीमपासून वाजेपासून गायकपासून वाजेपर्यंत विनेकरी बाबापर्यंत चौकदारपर्यंत आमच्या महाराजपर्यंत. पण आम्ही सगळे असतो तुम्ही नसते तर म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावाच लागेल. महिला मंडळाला धन्यवाद, पुरुष मंडळी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि अभंगाकडे जो राहिला असेल कोणी ज्ञात आज्ञा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. हेची याचा अर्थ हेची शब्द लावला. हेची दान दुसरं नाही. दान मागणं वेगळं, याचना करणं वेगळं आणि भीक मागणं वेगळं. ज्याच्याकडे काही नाही खायला प्यायला लिहायला ती व्यक्ती भीक मागते. मग ती अनोळखी असो ओळखी असो कोणाकडे भीक मागते. याचना कोण करतो? जो दीन आहे, जो हीन आहे, पतित आहे, दलित आहे असे लोक ते याचना करतात. कशाची करतात? अनेक प्रकारचे. पैशाची करतात म्हणा, आजारी असेल तर आपलं दुःख जावं याच्याकरता याचना करतात. याचना वेगळी, भीक वेगळे आणि दान वेगळं. दान किती प्रकारचं? अनेक प्रकारचं आहे. पैशाचं दान हायचे, वस्त्राचं दान हायचे, गोदान हायचे, भूमीचं दान हायचं, ज्ञानदान आहेचे. पण इथं गंमत अशी एक यापैकी कोणतंच नको द्या. हेची कोणतं? हेची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताचा विसर होतो याचा अर्थ. ज्या अर्थी जगद्गुरु तुकाराम बाबांनी सांगितलं की हेच दान दे, कोणचा तुझा विसर होऊ नको देव देवा. याचा अर्थ संसार हा जो असा आहे असा रे त्याच्यामध्ये भगवंताचा विसर झाल्याशिवाय राहतच नाही. आमच्या गावात घटना घडली, मी नाव नाही सांगत. आत्ता महाराज राम जन्म होता नाही का. आता त्या राम जन्माला आमच्याच गावातल्या काही महिला, नाव नाही सांगत, तू नको पाहू इकडं, तू खाली त्याच्याच घरचे म्हणून सांगतो पण ते नाव नाही सांगा. आणि ते म्हटलं का बाबाजी आम्ही सगळे पाळणे वगैरे पाठ केले, सगळं केलं, पण कापूस एवढा फुटेल होता. सकाळी कापूस याचायला गेलो तर दुपार लोक आम्हाला ध्यानच नाही राहिलं का राम जन्म येऊन. म्हणजे याचा अर्थ संसारामध्ये परमार्थाचा विसर निश्चितपणानं होतो. संसारापायी काय आठवत नाही? देव आठवत नाही. या संसारापायी देव आठवत नाही. संसार एवढा आपल्याला मायेनगरात टाकले ना का यामध्ये संसारच सत्य वाटतो आणि ईश्वर मिथ्य वाटतो.
खऱ्या अर्थानं ईश्वर सत्य आणि संसार मिथ्य, जगत मिथ्य आणि ईश्वर सत्य. आणि खऱ्या अर्थानं आपण जो जन्माला आलेलो आहे, जन्माला कशा करता आलेलो आहे? थोडा आवाज द्या. जन्माला कशा करता आलो आपण? कशा करतो जन्माला? संसार करण्याकरता नाही. अनेक योनी भोगून 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 आपण एक एक योनी कोटी कोटी फेऱ्या करून आलेलो आहे आपण. एका एक योनीमध्ये कोटी कोटी फेरे करून आलेलो आहे आपण. गाढवापासून, कुत्र्यापासून, मुंगीपासून चराचरामध्ये सर्व जीवसृष्टीमध्ये फिरून आपण आलेलो आहे. आणि आता मोठ्या परम भाग्यानं मनुष्याचा जन्म मिळालेला आहे. आणि हा जन्म कशा करता मिळलेला आहे? भगवंताच्या भक्ती करता. आणि या जन्मामध्ये नर करणे करे तो नरका नारायण बन जाय. पण भक्तीमध्ये सुद्धा फार मोठं व्यंग आलेलं आहे. भक्तीमध्ये दिखाऊ भक्ती फार मोठी झालेली, टिकाऊ भक्ती फार कमी. देवाला आवडणारी भक्ती नाही करत आपण, आपल्या आवडीची भक्ती करतो. देवाला कोणती भक्ती आवडते ती करायला पाहिजे. थोडा प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, ऐका महिमा आवडीचा भोरे खाय संसाराचे. नाहीच कळलं कोणाला. भोरे खाय भिल्लिनीचे, त्या भिल्लीचा जसा भाव होता तसा भाव पाहिजे. देव भावाचा नाही, कोणाच्या? बापाचा. किंवा भागोळ्याकडे एरवी नकडे करताळे आवडे तैसा हरी फारियाचा रवा घेता भोमरी यत्न परपरी साधना तैसे. महाराज परमार्थामध्ये सुद्धा बरीचशी मंडळी बाजूला गेले. काही लोक भजनाच्याच मार्गाने आम्ही सत्य परमार्थ करतो असं वाटतं. काहींना आता आपण कीर्तन करतो म्हणजे आम्ही भगवंताची भक्ती करतो, काहींना वादन करतो म्हणजे आम्ही भगवंताची भक्ती करतो, असं काही आम्ही सत्य करतो, किंवा आम्ही भगवे कपडे घातले म्हणजे आम्ही भगवंताची भक्ती करतो. हा आमचा भ्रम आहे सगळा, हा भ्रम आहे. या भ्रमामध्ये आम्ही वाढतो देव. ही नाही. जगद्गुरु तुकाराम बाबांचा अभंग आहे. मग जगद्गुरु तुकाराम बाबांनी काय संसार केला, कसा संसार केला? जीवनचरित्र वाचलं पाहिजे या संतांचं. या संतांचं जीवनचरित्र वाचल्यावर आपल्या डोक्यामध्ये येतं, तोपर्यंत नाही. या संतांनी कशा प्रकारे जीवन प्रणाली व्यतीत केले. जगद्गुरु तुकाराम बाबांचा संसार पाहिला गेला तर काही असार ज्ञान होतं त्याच्यामध्ये, काही नाही. आधी जगद्गुरु तुकाराम बाबा तसे नव्हते. पण ज्यावेळेला गोडी लागली भगवंताची त्यावेळेला सर्वस्वाचा त्याग झाला. नवे बायको काय करते, पोरं काय करते, कशाचं भान नाही. निर्भय अवस्था झाली पाहिजे भक्तीमध्ये देव. पण ती संसारात होत नाही. आणि म्हणून राहिलं का बा हे देवा बाकीचं दान देऊ नका. मग काय द्या? तर मग तुमचं काय होईल? विस्मरण होणार नाही. असं स्मरण राहिलं पाहिजे, स्मरणात राहिलं पाहिजे. अरे क्षणोक्षणी करावा हाची विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. गोड प्रमाण दिलं. टाळी वाजवा. वा काय गोड प्रमाण. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावध झालं पाहिजे. सावधान कळलं कोणा? रामदास स्वामीला. तुम्हाला आम्हाला कुठं राम कळलंय? आम्हाला म्हणजे आम्हाला नाही, तुम्हालाच म्हणतो. हा आम्ही नाही तर काय नाही, तुम्ही बाकीचे म्हणजे. सावधान शब्दाचा अर्थ थोडा आवाज. सावधान शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. सावधान. दानाच्या बाबतीमध्ये सरासर विचार केला पाहिजे. हा मस्त. दानाच्या बाबतीमध्ये दान मागण्याकरता जगद्गुरु तुकारामांनी कोणाचा निवड केली? भगवंताची. पण भगवंताची निवड का केली? कशा करता केली? विठ्ठल भगवंताची
निवड केलेली आहे, ईश्वराची निवड केलेली आहे. आज काही लोक सहज म्हणतात देव आहे का? महाराज आहे ना देव. ज्याला पाहायचं असेल आमच्याकडे नाही दाखवलं तुमच्याकडे सालाना राहील. देव आहेच निश्चितपणे नाही, पण त्याला हरिपाठाचं प्रमाण सापडतं. कोणतं? जसे सूर्याचे किरण पृथ्वीवर आल्यानंतर ते भगवंत सूर्यनारायणाचेच आहेत, तसं मनुष्य जीव लोका जीव होता सनातन आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो परमेश्वर नांदतो. मग कळत का नाही, समजत का नाही, उमजत का नाही? कारण मायेचा भ्रम आहे आपल्याला. मायेनं आपण एवढं ग्रासलं गेलो. माया म्हणजे काय? जे नाही पण ते आहे असं वाटतं. भाषमान क्रिया त्याला आपल्याला काय होतं, त्याला म्हणतो आपण माया. याचं प्रमाण पाहिजे असं उन्हाळ्याच्या दिवस. आता डांबरी रोडनं जर चाललं ना दुपारच्या वेळेला पाणी पडल्यासारखं दिसतं, समोर पाणी दिसतं. फार ताण लागली आणि गाडीतून उतरलं, उडी मारली, कधी ताण भरलं? वास्तवात पाणी का? वास्तवात पाणी नाही. दिसतं ते खरं आहे पण वास्तवात सत्य नाही, ते वास्तवात नाही. तसं संसार वाटतं खरं पण वास्तवात खरा नाही. हे माझं ते माझं ते माझं ते माझं ते माझं 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 कपाळावरच आहे किंवा याच्यामध्ये सत्य काही नाही. मग सत्य काय? तर सत्य तू सत्य तू सत्य तू संसारा नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला. गावाला जगदाकार, गावाला जगदाकार, गावाला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल हे कळलं पाहिजे. हे सत्य फक्त ईश्वर जगत मिथ्या अहम ब्रह्मास्मी सर्व खलिदम ब्रह्म किंवा तत्वमसी हे ब्रीदवाक्य कळलं पाहिजे. थोडे डोक्यावरून जाईल ते, पण सगळं सामान्य भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर देव हा आहेच आणि देवाच्या प्राप्तीकरताच आपला जन्म आहे हे समजण्याकरता हे पहिले चरण आहे. म्हणून देवाकडे मागितलं का दुसरं काही देऊ नको देवा, कारण मानव जन्माला आल्यानंतर मला आता माझ्या काहीतरी हित साधून घ्यायचंय आणि याच योनीनं मला तुझं भजन करता येईल, पूजन करता येईल. हे शरीर गोर गोमट दिलं पण कसं करता दिलेलं आहे? देवे दिला देहा भजन गोमाला, देवे दिला देहा भजन गोमाला, देवे दिला देहा भजन गोमाला, देवे दिला देहा भजन गोमाला. तुझ्या धारवांना मादी सुंदर असं शरीर आपल्याला देवाने दिलंय, किती सुंदर दिलेलं आहे. पण या सुंदर शरीराचं आपण काय करतो सांगेल माय बापा? काय करतो आपण? वाटोळ करून टाकतो. एकदा जगामध्ये भारत आणि भारतामध्ये महाराष्ट्र संतांची भूमी आणि या संतांच्या भूमीमध्ये येऊन जर आपण आपल्या जीवनाचा उद्धार करत नसायला, आपला हित साधत नसेल तर आपण तुका म्हणे ज्याची बुद्धी आहे जड त्या गुणी दगड बरा.
बरं गंमत बी अशी आहे ना, जे लोक कीर्तनाला आलेत ना ते कीर्तनाला का आले तेच त्यांना माहित नाही, आणि जे कीर्तनकार कीर्तन करायला आला तो कशा करता आला त्याला माहिती, पाकिटा करता आला. आपल्याला तुम्ही जे लोक इथे सगळी लिंगवाडीची मंडळी कीर्तनाला आलात कशा करता आलात? ऐकायचं म्हणून ऐकायला आला का जीवनाचा उद्धार हो म्हणून ऐकायचंय? अरे एखादा अमृताचा बिंद जर कर्णमुखामध्ये पडला तर जीवनाचा उद्धार होऊन जाईल, पण त्या अमृताचा बिंद आपण आपल्या कर्णमुखामध्ये का टाकून घेत नाही? मायेच्या योगानं हे कानाचे दरवाजे आपण बंद करून टाकल्यामुळं आपल्याला कळत नाही, समजत नाही, उमजत नाही, देवाची गोडी लागत नाही, भीती लागत नाही, आवड लागत नाही. आपल्याला कितीही सांगा पण आपल्या डोक्यावरून जातं, का जातच? आणि का जातं याचं कारण जर पाहायचं असेल तर महाभारतामध्ये जर थोडंसं आपण गेलो तर महाभारतामध्ये हा धृतराष्ट्र पुत्र महान एवढा महान झाला होता की संजय जशीची तशी गीता, श्रीमद भगवत गीता जशीची तशी सांगायचा. तिकडे युद्धभूमीवर कृष्ण परमात्मा जे श्लोक सांगायचे तशीची तसे श्लोक हा संजय धृतराष्ट्राला सांगायचा, पण धृतराष्ट्र बाकीचं काही म्हणायचं नाही. तो फक्त एकच म्हणायचा, बाकीचं मरू दे, काही नका मला, आमच्या लेकरा बाळाचं माझ्या मुलांचं कसं होईल तेवढं सांगा. तसं आपल्या डोक्यामध्ये तेच आहे की आपण कीर्तन ऐकायला गेलो की आपल्या संसारामध्ये सुख शांती समाधान पैसा अडका धन द्रव्य इस्टेट संपत्ती ऐश्वर मिळलं पाहिजे. अरे एवढ्या करता तुम्ही कीर्तन ऐकायला आलात तर तुमचा उद्देशच फेल झाला. कीर्तनाला यायचं माझ्या जीवनाचा उद्धार करता यायचे, मला त्या प्रभूची गोडी लागावी, आवड लागावी आणि संग लागावा, व्यासंग लावावा, एवढ्या करता कीर्तन ऐकलं पाहिजे. कीर्तन करा, पैशा करता कीर्तन करू नये, कीर्तन करा, कीर्तन एवढ्या करता करावा की माझीच माय, माझेच बाप, माझाच भाऊ, माझ्याच देशातले, माझ्याच राज्यातल्या लोकांचा जीवनाचा उद्धार व्हावा. कीर्तन सांगा, कीर्तन ऐकून जर हरिरूप अंग झालं नाही तर त्याला म्हणता का तुम्ही कीर्तन ऐकलं? ताई माया अक्का विचार करा पक्का, नंदिकेश्वरार मारा शिक्का. कधी मनामध्ये ती भावना तयार झाली पाहिजे, ते प्रेम तयार झालं पाहिजे, वात्सल्य तयार झालं पाहिजे, मातृत्वाचा भाव, पितृत्वाचा भाव, सख्यत्वाचा भाव निर्माण झाला पाहिजे. देवाप्रती अतिशय कृतज्ञपणे आपण त्याशी जोडलं गेलं पाहिजे, तर कीर्तन ऐकलं समजायचं. कीर्तन ऐकूनही देवाची भीती लागली नाही, गोडी लागली नाही, आवड लागली नाही तर समजायचं आपण बहिरेच होतो, आपण ऐकलंच नाही. जसं ते आंधळ्याचं कार्टन ते बहिरे ठरलं आणि आंधळे ठरलं. कोण कोण? दुर्योधन. मग दुर्योधनाला गीता कळली का? तर अजिबात कळली नाही. गीता कोणाला कळली? अर्जुनाला कळली. अर्जुनही आनंद झाला होता, पण अर्जुनाला जो बोध सांगितला गेला तो कर्णमुखात गेला आणि ह्या आंधळ्याच्या कार्ट जे होतं दुर्योधन याच्या कर्णमुखामध्ये ते गेलंच नाही, म्हणून त्याच्या जीवनाचा उद्धार झाला का? कौरवांचा उद्धार का झाला नाही? कारण देव सांगत होते पण हे ऐकत नव्हते. ऐकत होते का? नाही. मग आता इथे कीर्तनकार लोक सांगतात पण आपण ऐकतो का? ऐकतो ना, पण ऐकत नाही. ऐकतो कुठपर्यंत? जोपर्यंत एवढ्या एरियामध्ये तोपर्यंत. जसा दारुड्याचा खेळ आहे ना त्या रिंगणामध्येच चालतो, तसं तुम्हाला आता कीर्तन संपेपर्यंत देवाबद्दल प्रेम वाटेल, पण घरी गेले का पहिले पाडे पण सावन फुला. म्हणजे तुम्ही तळ्यामध्ये किंवा एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या सरोवरामध्ये म्हणा उडी मारली, पण रेनकोट घालून उडी मारली तर कधी स्नान होईल? इथे भगवंताला अभिप्रेत भाव निर्माण करून जगद्गुरु तुकाराम बाबा सांगतो की बाबा मला देवा काय दे माहिती का? हे नको लौकिक नको देवा, हे मायंद नको देवा,
ज्याने जीवाचा घात होईल. ऐश्वर्य नको, धन नको, संपत्ती नको, इष्ट नको, काहीच नको, पण हे करण्याकरता मागण्याकरता सुद्धा अधिकार प्राप्त करावा लागेल. देवाकडे मागायचं, राष्ट्रपतीकडे जायचंय आणि त्याच्याकडे काही मागायचंय तर त्याच्याकरता सगळे प्रयोजन करावं लागेल, आपल्याला प्रोसिडिंग करावं लागेल. ती प्रोसिडिंग न करता डायरेक्ट राष्ट्रपतीला भेटता येईल नाही, भेटता यायचं, कारण त्याची जी प्रोसिडिंग आहे त्या प्रोसिडिंग प्रमाणे जावं लागेल, तेव्हा तो राष्ट्रपती भेटेल. इथं देव घेतलेला आहे, मिळलेला आहे, कळलेला आहे, समजलेला आहे, उमजलेला आहे, अंतरंगात साठवून ठेवलेला आहे. हरी तो भगवंत अंतरंगात साठवलेला आहे आणि मग देवाशी हितगुज करताय. जगद्गुरु तुकाराम बाबा हितगुज करताना सांगितलं देवा द्या पण ते द्या. मग प्रसंग काय घडलं गेलं, कोणता प्रसंग घडल्यानंतर हे मागितलं गेलं, तर ज्या वेळेला जगद्गुरु तुकाराम बाबाचा संसार काय असावा देव. अरे त्या चुलीमध्ये अक्षरशः गुंजरलो होते. चूल पेटवण्याचा जगभू दिवस तर कधी विशेष आला नाही. इथे 18 विश्व तरी, पण अगोदरची पूर्व परिस्थिती जर पाहिले गेले तर त्यावेळी जगद्गुरु तुकाराम बाबा टाटा बिरला होते. त्यावेळी त्या काळामध्ये एवढं ऐश्वर्य संपन्न जीवन होतं. बरं, गंमत अशी फार मोठी आहे भक्ती मार्गामध्ये. साधू असू द्या, कीर्तनकार असू द्या, गायक असू द्या, वादक असू द्या किंवा ऐकणारी श्रुती मंडळ असू द्या, प्रत्येकाला आपल्याला काय वाटतं माहिती का, आम्ही परमार्थ केलं म्हणजे आम्हाला ऐश्वर्य मिळलं पाहिजे. ऐश्वर्य मिळाल्यानंतर माणूस परमार्थामध्ये गुंततो का सुटतो, लांब जातो. जसं ऐश्वर्य मिळेल तसं माणूस काय करतो, देवापासून दूर जातो. मग देवाने ऐश्वर्य द्यावं का घ्यावं, काढून घेतलं पाहिजे. आणि सगळं ऐश्वर्य काढून घेतलं, कारण देव खऱ्या भक्ताला खोटं कधीच देत नाही. खोटं काय, हा संसार खोटा आहे, याच्यामध्ये काही नाही. कोणाचं नातं कोणाशी नाही, हा लबाडी झबाडीचा खेळ म्हणजे संसार आहे. इथं प्रत्येकाचं नातं हे स्वार्थावर आधारित आहे. देवा स्वार्थ कशा आहे संसार फलकट आहे. कधी कधी माणूस मला फार हसू येतं. तुमचं नाही बरं का, काही कीर्तनकारांचं, काही कीर्तनकार बाल कीर्तनकार सोमनाथ महाराज, काही बाल कीर्तनकार 50-60 वर्षाचं वय होतं, अहोरात्र कीर्तन करतात, बिचारे चांगलं काम करतात. आता एवढी कीर्तन केली, बाल कीर्तनकार म्हणजे 5 वर्षापासून जर त्याने समजा 50 वर्षापर्यंत कीर्तन केलं तर -5 गेल्यानंतर राहिलं 45 इयर, 45 वर्ष. 45 वर्ष कीर्तन करून संसारामध्ये बायको माझी, पोरं माझी, नातू माझी, पंतू माझी म्हणतो, याला किती परमार्थ कळला सांगा ना. किती परमार्थाकडे आकर्षित झाला तो, झाला का नाही, गुंतला ना तो. माझं म्हणत राहिला आणि गुंतला गेला. मग हे अभिप्रेत आहे का, हे अभिप्रेत नाही. आणि मला जगद्गुरु तुकाराम बाबाला तेच सांगायचं की बाबा हो, अरे या संसारामध्ये सत्य काही नाही, इथं विसर पडण्याची दाट शक्यता राहते. आणि म्हणून सगळं ऐश्वर्य भगवंतानं काढून घेतलं. खऱ्या अर्थाला सांग बरं, साधूला किंवा भक्ता जे असेल भगवंताचं, त्याला काय हवं माहिती का, सुख नाही. ज्याला भक्ती मार्गामध्ये पुढे पुढे जायचं महाराज, त्याने देवाकडे दुःख मागावा. दुःख नाही, सुख नाही, सत कोई, दुःख नाही कोई नाही. पण दुःखात कोण येतं काम, तो परमेश्वर काम येतो, ईश्वर काम येतो देव. पण आपल्याला तेच आवडत नाही. आपल्याला काय पाहिजे, सुख. बरं, सुख जरी संसारात पाहिलं तर कुठे संसारामध्ये सुख आहे, टीव्ही घेतला आहे, जमिनी घेतल्या, प्रॉपर्टी घेतल्या, इस्टेटी घेतल्या, याच्यामध्ये सुख आहे, सुख आहे याच्यामध्ये नाही. नाही नाही नाही, याच्यात जर सुख असतं तर मग वैराग्य धारण का केलं असतं. आमच्या संतांनी वैराग्य धारण का केलं असतं. जेवढं ऐश्वर्य कमी तेवढा साधू भगवंताशी जास्त जोडलेला आहे. जेवढं ऐश्वर्य वाढलं का तेवढं तो भगवंतापासून दूर जातो. म्हणून भगवंताने पाहिलं का जगद्गुरु तुकाराम गडगंज श्रीमंत, ऐश्वर्य भरपूर आहे, पण आता त्यांना जर माझी प्राप्ती हवी असेल तर तेवढ्या करता हे सगळं काढून टाकलं पाहिजे.
म्हणून काय झालं, पहिली बायको मेली, कसं करता मेली, अन्न अन्न करता मेली. देव नुसतं ऐकू नका हो. ज्यावेळेला सोमनाथ महाराज हे वाचावं तर असं अंतकरण पिळून जातं, रडू येतं की काय ह्या संतांचा अट्ठाशी, काय ही तळमळे, केवढा मोठा असं असेल. अरे बाबा मुलं मेले तरी आता कोण म्हणेल का. गाडगे बाबा असे कीर्तन करत होते आणि कीर्तन करता करता कडे कानामध्ये सांगितलं, बाबा तुमचा मुलगा मेला. काय म्हणले गाडगे बाबा, असे किती मेले कोट्यानं कोटी, काय कोट्या कोटी काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी, काय रडू एकासाठी. किती मेले कोट्या कोटी काय रडू एकासाठी, काय एकासाठी, काय रडू किती कोट्यानं कोटे मेले आणि मग एकासाठी काय रडायचं म्हणले. आणि आता आमच्यासारखे कीर्तन, आमच्यासारखं नाही, जे संसारिक कीर्तन करा असेल त्याच्या बाबतीत असं घडलं तर करीन का. नाही नाही, आमच्याकडे एक परफॉर्मन्स होता, आता कार्यक्रम होता काय करणार. आणि चौथ्या दिवशी त्याचा भाऊ ऍक्सिडेंट झालं. पण तो म्हणलं नाही की जा ते जे व्हायचं ते लगेच केलं. तुमचा भाव कुठे, श्रद्धा कुठे, विश्वास कुठे. नाही नाही, देवावर श्रद्धा नाही, विश्वास नाही, प्रेम नाही, म्हणून तर देवाची अनुभूती येत नाही. देवावर महाराज अशोक महाराज संन्यास घेतल्यानंतर तर देवाची काही अनुभूती आली नाही, तर संन्यासाला नरकात जावं लागतं. महाराज नरकात जावं लागतं, काही ना काही भगवंताची अनुभूती आली पाहिजे. संन्यासावर तर फार मोठी जबाबदारी. म्हणून सगळं ऐश्वर काढून घेतलं, दरिद्रता प्राप्त झाली, मुलं मेले, बायको मेले, दुसरी केली तीही जिजाई कजाक निघाले. अनुकूल परिस्थिती असो नाही तर प्रतिकूल परिस्थिती असो, दोन्ही परिस्थितीमध्ये समसुखे समदुःखे स्वस्त नमिष्ट कांचनम प्रिया प्रिय धीर तुल्य निंदास्तुती. श्रीमद भगवद्गीतेतला श्लोक आहे, सुख दुःख समान मानतो तो माझा भक्त आहे. सुख आल्यावर देवाला विसरून जाणं, दुःख आल्यानंतर देवाच्या नावाने ओरडत बसणं हा भक्त नाहीच, हा व्यावहारिक आहे. सुख दुःख समान सकल दिवेचा कृपाळ, दुःख समान सकल दिवेचा कृपाळ. नाना जावत बोल भक्ती प्रेमाचा कल्लोळ, नाना जावत बोल भक्ती प्रेमाचा कल्लोळ. टाळी वाजवा, टाळी वाजवायचा प्रकार असेल, तुम्हाला झोपा येणार नाही. टाळी वाजवल्यानंतर एका पिक्चर होतं आणि आपल्या शरीरातला पाप जातं, म्हणून टाळी वाजवा. यांच्या करता नका वाजवा, आमच्या करता नका वाजवा. टाळी वाजवण्याचे फार मोठे फायदे. आणि म्हणून सांगायचे की ऐश्वर सगळं काढून घेतलं जातं देव. आणि मग अशी निरामय अवस्था झाली जगद्गुरु तुकाराम बाबांची. आणि भक्ती एवढी उत्कंठ झाली की ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. काही काही संन्यासी आमचे, संन्यासी सुद्धा उशिरा उठतात देव. संन्यासानं काळ उठावा, ग्रस्तीनं काळ उठावा, साधकाने काळ उठावा, याची शास्त्राची मर्यादा आहे. संन्यासानं 3:30 वाजता उठलंच पाहिजे तो संन्यासी. जर 3:30 वाजता उठत नाही तो संन्यासीच नाही. मग साधक त्यांनी का उठावा, किमान 4ला उठावा. जे ग्रस्त आश्रमातले, आश्रम वेगळे वेगळे, आम्ही संन्यास आश्रमामध्ये, तुम्ही ग्रस्त आश्रमामध्ये. आम्ही 3:30ला उठलं पाहिजे, तुम्ही किमान 5:30 5ला उठलं गेलं पाहिजे. जे सूर्य उगवल्यानंतर उठतात ते सूर्यवंशी. कळलं? विठाला विठाला जगद्गुरु तुकाराम बाबा ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, स्नान संध्याती कर्म करायचं आणि गळ्यामध्ये बिना एकदा अटकावला आणि भव डोंगरावर किंवा आणखी कोणता डोंगर, भंडारा डोंगर, या डोंगरावर जायचं आणि भजे खात बसायचं. घरून डबा घेऊन जायचा, पुरणाच्या पोळ्या घेऊन जायच्या आणि जगद्गुरु तुकाराम बाबांनी खात बसायच्या. जिजाई त्यांना करून देत होते, काही भजी, काही कुरडया, काही लशी, काही पातोड्या, आहे का नाही, श्रीखंड, काही बासुंदी, लाडू, पेढे, काही असं असं होतं. नाही नाही, कशाच नाही. एकदा विना अटकावला का भंडारा डोंगरावर जाऊन बसायचं ना, अखंडपणे भगवंताचं चिंतन करायचं, भजन करायचं. भजन या शब्दाचा अर्थच नाही कळलं बघ लोकांना. भजन शब्दाचा अर्थ आहे
सांगली श्रीपुत्र दाराग्रह करावे अनन्य भाई भगवंताचं भजन या नावागा भजन भागवतामध्ये गोबी महाराज स्वरात गायलंच पाहिजे. कारण नाद ब्रह्म आणि शब्द ब्रह्म एकत्र झालं की परब्रह्म तयार होतं. पण तेवढ्यावर अटकू नये, तेवढ्यावर थांबू नये. अखंडपणे आपलं पंचपदी सुरू झाली का त्याच्यामध्ये आपण दुसरा अभंग म्हणतो. कोणता? सुंदर ते ध्यान उभा विटीवरी कडकटीवरी ठेवून ते शहर गळ कासे पितांबर. पुढचं कोणाला सगळं खोटं बोलतो माणूस आपण. खोटं एक पुरुषलिंगी एक पद्धत पंचपदीमध्ये तो अभंग म्हणायचा म्हणून म्हणतो. पण मला इथं असं येतं आवडे कोणाला कुठं कोणाला आवडतं. इथं आपल्या सगळे जेवढे बसलेले आम्ही टाळकरशीत गायक पुस्तक वादपासून तपास 14% सगळ्यांना तुमच्यासाठी मी आवडे निरंतर या शब्दाचा अर्थ कळलं का आपल्याला? नाहीच कळलं म्हणतो आपण फक्त म्हणायचं म्हणून म्हणतो. एक पद्धती पंचपदीमध्ये तो अभंग म्हणायचा पण आवडे निरंतर हेच दान आवड निरंतर आवडतं का आपल्याला? नाही डोळ्यासमोर आहे का ते? नाही एकदा इथून गेलो अभंग सुद्धा. अरे नाही अभंग म्हणताना सुद्धा त्याचं ध्यान येतं का? त्याची मूर्ती समोर येते का? प्रगट होते का? तो विठ्ठल दिसतो का? कटीवरी ठेवलेला असा तो परमेश्वर आपल्या डोळ्यासमोर येतो का? अभंग म्हणताना सुद्धा नाही येत, फक्त म्हणायचं म्हणून म्हणतो. पण जगद्गुरु तुकाराम बाबा तसे नव्हते. एकदा डोळे मिटले का बस पांडुरंगाच्या ध्यानामध्ये. आणि जगद्गुरु तुकाराम बाबाला माहित होतं हे इंद्रिय मला कशा करता दिलेले. जगद्गुरु तुकाराम बाबाला दिलते का आपल्या सगळ्यांना देईल? मग उद्धार फक्त जगद्गुरु तुकाराम बाबाला त्यांचाच करायचा होता का आपल्याला करायचं आहे? कोणाला करायचं? आपल्याला नाही करायचं. हे कीर्तन कशा करताय? भगवंताचा हप्ता त्याचं नाव सप्ता आहे. भगवंताचा भरायचा हप्ता. जर हप्त्यानं गाडी घेतली आणि ती गाडी जर आपण हप्ते भरले नाही तर काय होते? जमणार. मग आपण आता भगवंताचा हप्ता भरला नाही तर आपल्या या गाड्या काय होतील? जमा. कुठल्या गोडांना? यमाच्या गोडांना जमा होते. हे जगद्गुरु तुकाराम बाबांना माहित होतं. म्हणा अखंडपणे भंडारा डोंगरावर गेला किंवा भावा डोंगरावर गेल्यानंतर अखंडपणे भगवंताचं भजन करायचं. पण भजनामध्ये ताल कुठे, स्वर कुठे, काही नाही. टाळ कुठे, पखवात कुठे, काही नाही. अरे दगडाच्या टाळातून गायले अभंग जगद्गुरु तुकाराम बाबांना. दगडाच्या टाळातून म्हणून धरिले का सांगा तुम्ही पांडुरंगा. दगडाच्या टाळातून गायले अभंग. काय ताकद असेल, काय शक्ती असेल, काय भाव असेल, काय श्रद्धा असेल, काय प्रेम असेल, काय आपुलकी असेल, काय निष्ठा असेल, काय जिव्हाळा असेल, काय कनवळ असेल, काय आदरता असेल आमच्या जगद्गुरु तुकाराम बाबांची. भगवंताबद्दल असणारी निष्ठा, असणारं प्रेम, असणारी आपुलकी, असणारा जिव्हाळा, असणारी तन्मयता ही साधले गेले नाही तर व्यर्थ भजन येते. ते भजन व्यर्थ आहे. ओंगळवाजी भजन केल्यानंतर त्याला सुद्धा पुढे जावं लागत. नरकात जावं. ओंगळवाणी भजन नसलं पाहिजे. भजन कसं पाहिजे? सुंदर पाहिजे, गोड पाहिजे. मला नाही गाता येत, मला त्याला कारण सुद्धा आहे.
उच्चारणच लय मोठा अर्थ भारी बुडून वाटण सूक्ष्म दुस्तर त्या सगळ्या वाटा अति बारीक अति मोठ्या असतील सगळ्या वाटा म्हणजे कोणत्याही प्रकारची माया असू द्या त्या सगळ्या मोडून टाकून सर्व स्वाचं लिंबलोन करून देवावर उतरून टाकू लागतात त्या देवाच्या अनुभूती येते तेव्हा अरे आम्ही काय सेना संन्यासी मठ माझा कुटिया माझा असलं माझं हे म्हणत असेल तर त्या संन्यासाचं सुद्धा काही वेगळी द्यावं म्हणून जगद्गुरु तुकाराम बाबांचं मला सांगायचं पहिल्या चरणावर यायचं की जगद्गुरु तुकाराम बाबा अहोरात्र भगवंताची भक्ती करा आणि ह्या कलियुगामध्ये नामसंकीर्तन साधन पैसे जळतील पापे जन्मांतराची अखंड भगवंताचं नाम घेतल्यानंतर शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा एक वेगळ्या प्रकारची शक्ती वेगळ्या प्रकारचं बल वेगळ्या प्रकारची ताकद निर्माण होते माई बापावर वाणी पवित्र होते देह पवित्र होतं आणि इतकं सुंदर असं शरीर होऊन जातं तेजमय शरीर होऊन जातं देवावर पण त्याच्याकरता गोडी लागली पाहिजे आवड लागली पाहिजे त्याच्याकरता देव माझा नवीन नवीन मी जन्माला आलो ते भगवंताच्या तरीचे जन्म यावे दास विठ्ठलाचे व्हावे नाही तरी काय ईश्वाने सुखरे बापुडे अरे जन्माचं येण्याचं कारण असते आणि म्हणून अशा प्रकारची भक्ती केली एवढी भक्ती केली एवढी खायचं ध्यान नाही प्यायचं ध्यान नाही झोपायचं ध्यान नाही कुठं उठायचं कुठं काय करायचं कशाचं ध्यान नाही फक्त भगवंताचं नाम एका नाम नाम गुणत किती गोड प्रमाण दे वाजवून टाक पैसे नाही लागत ना चालू वाजवायला लागत पैसे तुमच्याकडे लागतात पैसे नाही ना हा दीननेशी अहर्निशी एक शब्द भागवतामध्ये आला अहर्निशी रात्रंदिवस भगवंताच्या भक्तामध्ये जगद्गुरु तुकाराम बाबा भक्तीमध्ये लीन झाले देवाशी सलगी साधली देवाशी प्रेम साधलं गेलं आपुलकी साधली गेली देव आपलासा करून घेतला पाहिजे घेतलाच पाहिजे देव आपला सुख पाहिजे सुख कोणाकडे भगवंताकडे मग तो सुख जर भगवंताकडे तर मग तो भगवंत आपलासा करता आला पाहिजे केला पाहिजे करण्याकरताच आपला जन्म आहे आपला तो देव एक करुणे मात्र व्यर्थ जीवन आहे जन्माची सार्थकता ते की भगवंताची प्राप्ती करणं भगवंताची अनुभूती येणं नवे नवे आपण त्याचे जीवन मायेनं आपण त्याला ओळखत नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम बाबांनी अहोरात्र अहर्निशी भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंत फलद्रूप झाले देव प्रथमच फलद्रूप होतो ज्यावेळेला सर्वस्वाचा त्याग करून भगवंताच्या चरणी आपण लीन होतो शरणांगत त्याला म्हणायचे जगद्गुरु तुकाराम बाबा व्यक्तिमत्व आणि मग देवाशी सलगी साधली गेली आणि एक दिवस जगद्गुरु तुकाराम बाबा पंढरपूरला गेले चंद्रभागेमध्ये गेले स्नान केलं पुंडलिकाचं दर्शन घेताना आरोग्य दिले पुंडलिका वरदेवर विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पुढे गेले नामदेवरायांच्या चोखोबाबाच्या माऊली ज्ञानेश्वराचं स्मरण करत 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 पुढे गेले
मग एक स्त्रीचं वृक्ष लागलं, काय तिचं नाव, कानोपात्रा. मग तिथं दर्शन घेतलं आणि मग देवापाशी गेले. भगवंताच्या जवळ गेल्यानंतर जगद्गुरु तुकाराम बाबा अशी समोर उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर देवाने खाली मान घातले आणि रखमाईना पाहिलं आणि सांगितलं, देवा जगाचा मायबाप येतो, जगाचा पोशिंदा आहे आणि ह्या तुकारामाच्या समोर तो खाली मान घालताय, देवा काय कारणानं? सांगितलं, रखमाई काय सांगू, आता एवढं माझ्यावर कर्ज करून ठेवलं का त्याचं कर्जाची फेड कशी करावी हेच समजेन मला. देवाची भक्ती एवढी झाली पाहिजे की देव चुकला पाहिजे. आपण एखादा सोमवार, एखादा मंगळवार, एखादा वार करतो आणि मागतो काय 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 मागतो. इतके लोक हुशार मागायला. एक साधू सलंगेवाडीचा नंदिकेश्वरच्या मंदिरामध्ये आला, पूजा अर्चा केली आणि भगवान शंकर भोळा आहे बिचारा, तो प्रसन्न झाला आणि म्हणजे माग तुला काय मागायचंय. म्हणजे देवा माग म्हणजे नाही माग, पण माझी आठ अशी का एकच माग, दुसरा वर मिळणार नाही, दुसरं नाही मिळणार नाही, एकच देते. बरं बरं देवा एकच दे. एक काम करा, आता तो सर्व सामान्य माणूस होता, गरीब माणूस होता. देवा एक काम करा, मला नातू होते, अजून लग्न व्हायला नव्हतं त्याचं, शाळातच जात होता. काय म्हणलं मावशी, तो मला नातू होते, तो नातू राजगादीवर बसवते आणि तो सोहळा मला पाव दे. एका वर्गात काय काय मागितली, बायको मागितली, पोरही मागितले, ऐश्वर्य मागितलं, धनी मागितलं आणि राजगादी मागितली एका धडक्यात. एक तर असा भाई होता. भगवंताची भक्ती केली, भक्ती केल्यानंतर भगवंत प्रसन्न झाले. भगवान शंकर भोळा, शिव भोळा चक्रवर्ती, पण खरं सांगू शरीर फलारी आणि मी कुठं खाताही नाही, कुठं पिताही नाही. म्हणजे पीत म्हणजे ते नाही बरं का, हा पाणी नाही तर ते का विठ्ठला. आज दिवसभर उन्हात फिरलेलो आहे. 3:30 वाजता सकाळी 8ला गेलो सोमनाथ महाराज, 3:30 वाजता पाणी घेतलं. तुम्ही तेव्हा किती पाणी पिले असेल. शरीर असं थोडं आकसून जातं, त्याच्यामुळे मला गायन करता येत नाही. तर आवड फार आहे मला त्याची, गायन खुवा वाटतं, पण शरीरामध्ये तेवढी एनर्जीच तयार होत नाही, ऊर्जा तयार होत नाही. नाही तर काही सांगू देवावं, ह्या गायनात एवढी ताकद, एवढी शक्ती आहे. ज्यावेळेला जंगलामध्ये राहतात नाही कोणते लोक, पारधी लोक जातात आणि पारधी लोक गेल्यानंतर मंजूळ अशी स्वरच असं गायन तिथं केलं जातं किंवा कॅसेट लावून दिले जाते. आणि त्या गायनाच्या ओढ्यानं हरिण तिथे येतं ना, हरिणाला धरलं जातं. कशानं? गायनानं. मग गायनानं जर हरिण सापडतं तर गायनानं हरी का नाही सापडणार? हरी सुद्धा सापडणार आहे. पण कधी कधी असं वाटतं, देवा तू सगळंच मला का द्यावा, कुठेतरी कमी ठेवलं पाहिजे. नाही तर सगळंच मला दिलं तर मलाही गर्व होईल, अभिमानी देवा हो. म्हणून गायनानं हरिण सापडत, हरी का सापडायचा नाही. पण तिथं भाव मुख्य कारण देवा. भाव हा अतिशय महत्वाचा आहे. भाव नसेल ना, तुम्ही तंबाट्याला भाव नसला तर गोड लागत का? नाही. कोणताही पदार्थ घ्या, भाव असेल तर गोड लागतो, नसेल तर गोड लागत नाही. काय सांगत होतो कीर्तन आहे का नाही? काय सांगत होतो? विठ्ठला विठ्ठला. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये तो गेला आणि सांगत, देवा त्याची भक्ती केली, काहीतरी आता प्रसन्न हो. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्याने माग, तुला काय मागायचं? देवा काय नाही, माझ्याकडे काहीच नाही, एक छोटीशी झोपडी
आणि त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही. काहीतरी ते भगवान भगवान शंकर म्हणजे ठीक आहे, एक तुला घंटी देतो म्हणजे. भगवान शंकराने घंटी दिली म्हणजे पण एक काम कर, ही घंटी आहे ना तुला जे मागायचं त्यावेळेला ही घंटी वाजवायची आणि एकदा घंटी वाजवल्यावर तू जर म्हणलं का मला 1 रुपया दे तर तुला 1 रुपया मिळेल, पण शेजारच्याला 2 रुपये मिळतील. आपलं काय करायचे? 2 तर 2 त्याला. ती घंटी भगवान शंकराकडून घेतली, घरी आला आणि पळत पळत सगळ्या बायको पोरांना सांगितलं वा 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 भगवान शंकराने मला घंटी दिली, घंटी दिली, घंटी दिली. आणि मग तिला आला बायकोला वाजून लागली, घंटी वाजली का म्हणलं आता मला 10,000 रुपये मिळते. याला 10,000 मिळाले, शेजारच्याला किती मिळाले असते? 20,000. पुन्हा यानं दुसऱ्या दिवशी पुन्हा घंटी वाजवली, तो म्हणले माझा बंगला होते. आता याचा 1 बंगला झाला, शेजारच्याचे किती झाले? 2 झाले. पुन्हा हा म्हणला माझा आता 2 मजले होते, शेजारच्याचे किती झाले? 4 झाले. पुन्हा म्हणले मला 1 बैलजोडी भेट होते, याला किती भेटले? 4. परत म्हणलं मला 2 एकर जमीन भेट होते, शेजारच्याला किती भेटली? 4 एकर. पुन्हा दुसऱ्या घंटी वाजवली, म्हणलं देवा आता मला ना एक मस्तपैकी अशी फॉर्च्युनर गाडी भेट होते, याने 1 मागितलं, शेजारच्याला किती मिळालं? 2 गाड्या भेटल्या. असं डबल डबल होत गेल्यानंतर याच्यापेक्षा शेजारच्याचा माणूस काय झाला? श्रीमंत झाला. याच्यापेक्षा मागण्याची अक्कल व्हावी, देवाला जरी दिलं तर ते कळलं पाहिजे. आणि काही दिवसांनी याच्यामध्ये विकल्प तयार झाला याच्या मनामध्ये, याला एवढं ऐश्वर्य मिळलं पण माझ्या कारणानं मिळलं ना, मग याचा नाश झाला पाहिजे. मग देवाला परत म्हणला, ती घंटी वाजवली, देवा 1 मागला माझा पडू दे. याचे किती पडले? 2. देवा माझे 10,000 जाऊ दे, याचे किती गेले? हा म्हणला माझा 1 बैलवर दे, याचे किती मिळले? 2 मिळले. हा म्हणला देवा माझ्या अख्खी गाडीचा ऍक्सिडेंट होते, त्याच्या किती गाड्याचा झाला? काय झालं? आता असं जर मागणार असेल तर त्या मागण्याला काही अर्थ राहिला का? शेवटी याचं वाटलं आखी पुढे गेला आणि याचं मन एवढं कलुषित झालं, म्हणजे देवा हे सगळं ऐश्वर्य तर त्याचं गेलंच गेलं, पण एक काम कर ना, माझा डोळे किती? 2 आहे, त्याला 2 आहे, पण माझा 1 डोळा फुटू दे, त्याचे किती फुटले? 2. हा म्हणा देवा माझा 1 हात तुटू दे, त्याचे किती तुटले? 2. म्हणजे देवा माझा 1 पाय तुटू दे, त्याचे किती तुटले? मग असं जर देवाकडे मागणं असेल तर त्या मागणीला काही अर्थ राहिला का? काहीच अर्थ नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम बाबा अहर्निशी भजन केलं, भक्ती केली, भजन केलं, देवासमोर उभे राहिलं, देवाने खाली मान घातली आणि सांगितलं अरे तुकाराम माग काहीतरी. मागण्याची आस पाय मुखाकडे. जेव्हा भक्ती फलद्रूप होती त्याला देव वाट पाहतो की माझा भक्त कधी मागेल आणि कधी मी त्याला देईन. पण कधी? ज्यावेळेला भक्ती तशी फलद्रूप झाली पाहिजे. ज्या अर्थी आपल्याला मागूनही देव देत नाही याचा अर्थ आपली भक्ती फलद्रूप झाली नाही. केवळ देवाला आवडणारी आपण भक्ती केली नाही, नवे नवे देव आपलासा करता आला नाही, नवे नवे देवाचे आपण झालो नाही, देव आपला झाला नाही, आपुलकेचा भाव निर्माण झाला नाही, प्रेमाचा भाव निर्माण झाला नाही, शक्यता निर्माण झाला नाही. नाही एक अभंग गोड. देवाचं नातं कसं झालं पाहिजे माहितीये का? कसं झालं पाहिजे? कृष्ण माझी माता, वैष्णव माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू लता कृष्ण माझा, बहीण बंधू लता कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण बंधू तुला कृष्ण माझा, बहीण बंधू तुला कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे दारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे संलग्न आपण सहित उभे असल्यास बसल्यासाठी आपण किती जणी या अपंगाच्या चरणात पोचतो सांगा? हाय का एवढं प्रेम आपलं? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. एक वर्म सांगतो देवा, बरंच मी लहानपणापासून प्रत्येक कीर्तनात सांगतो, प्रत्येक कीर्तनकाराला सांगतो. आपल्याकडे सोनात अशी प्रथा झालेली
तुमच्या गावात सांगितलं तुम्ही की आपल्याकडे 33 कोटी देव सांगितले जातात संख्येत बी आणि कोटी या प्रकारामध्ये सुद्धा. मी सांगतो 33 कोटी प्रकारही सांगू नका. अरे 33 कोटी देवाचे अवतार निश्चित आहे, पण 33 कोटी देव, कारण विश्वरूप दर्शन 11 अध्याय सांगतो देव एकच आहे आपला. म्हणून आपला तो देव एक करून घ्यावा हिरे विराज हिवा सुख नाही. एकच देव आहे, त्यांनी नाना प्रकारचे रूप धारण केलेले. म्हणून देव एकच आपल्या धर्मामध्ये. आपण सहज आपल्या धर्माला एक शिवी देतो, कोणती? त्यांचं एक आपले अनेक आहे. म्हणजे शिवी दिली ना, आपल्या धर्माला नाव ठेवलं का शिवी दिली का एकच. म्हणून आपल्या धर्माचं ज्ञान आपल्याला नाही किती आतलं नाही देव. अरे त्या मुस्लिम समाजाच्या लोकांना विचारा तुमचा धर्म कोणता कोणता, तर पटकन सांगतात कुराण. ख्रिश्चनाला विचारलं त्यांचा धर्म कोणता, बायबल. आणि हिंदूला विचारलं आपला धर्म कोणता कोणता, तर सांगता येत नाही. एवढे लाज वाटत अशी आपली अवस्था झालेली धर्माची देव. नुसतं धर्म 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 करतो आपण, पण धर्माचं ज्ञान नाही. श्रीमद भगवद्गीता हा आपला प्रख्यात असा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथाचं ज्ञान आपल्याला असणार किंवा ज्ञानेश्वरीचं ज्ञान आपल्याला नसावं. आपण जगण्यापेक्षा मेलेले बरं देव. अरे हे भाव नसेल अंतकरणामध्ये, वाचन करत नसेल पण ज्ञानेश्वरी इतकी गोड इतकी सुंदर देव. अरे असे जड मूळ लोक सुद्धा उतरून जातील एवढं देव. पण तिकडं मला जायचं नाही. मग अशा प्रकारे मान खाली घातल्यावर सांगितलं देवा मान वर करा ना. तो तुकाराम तुमच्या समोर उभा राहिलाय ना. देव कसं करू मान वर राख नाही. अगं त्याने एवढं कर्ज करून ठेवलं, एवढं भक्ती केली, एवढं प्रेम केलं माझ्यावर की याला तहानीची, याला भुकेची, कशाची चिंता नाही, याला कपड्याची चिंता नाही. बायको मिली तरी पाहिलं नाही, मुलं मिली तरी पाहिलं नाही. दुसरी थोडी कर्कश निघाली तर तिची चिंता केली नाही. हा सकाळी उठला की आपले बायको पोरं आहे का नाही, खायला पियला आहे का नाही, लिहायला काय आहे का नाही, घर पडलं का नाही, धडलं का, ते कसं आहे काय, कशाचं भान आला. बेभान अवस्थेमध्ये हा माझं भजन करतो, आणि भजनाचं ओझं माझ्या पाठीवर झालेलं आहे. म्हणून माझी मान खाली झालेली. आता वर कशी करू. रखमाने लावो. मग त्याला म्हणून मागा काहीतरी, एखादी साडी, गाडी, वाडी, दाडी, बंगला, इस्टेट, संपत्ती, ऐश्वर्य, फॉर्च्युनर वगैरे काही मागा ना. रखमे तुला नाही कळायचं का? भक्ताचा भाव तुला नाही कळायचा. भक्त मागत नाही तोच भक्त आहे. मागणे से मिळते भीक नाही, मागणे से मिळते मोती. मागणं हा भक्ताचा स्वभावच नाही. आणि भक्त असा उदास असतो. मी तुला सांगू माझा भक्त कसा असतो. भक्त ऐसे जाण्याचे महाराज या भक्ताच्या चरणात सुद्धा आपण बसत नाही. आम्ही नाही बसत. तुम्ही काय माहिती तुमचं तुम्हाला माहिती. भक्त आयुष्य जाण्याचे देवदास गेले अशा पास निवारण पुढचं त्या चरणाचा अर्धा भाग फार कडे न आवडे जन धन पुढं माता आणि पिता. मग इकडे मातृदेव हे पितृदेव म्हणलं, पण ते सुद्धा आवडत नाही. असा जो भक्त आहे, असा तो माझा तुकाराम भक्त आहे. त्याला काहीच आवडत नाही. त्याचा विषय नारायण झालेला आहे. त्याच्या रोमामध्ये मी भरलेलो आहे. त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये मी भरलेलो आहे. तू नाही मागणार नाही, पण मागून तपा. म्हणून तपा काय पाहिजे विचारा. आणि थोडस धाडस केलं. देव सुद्धा घाबरतो भक्ताला. थोडस धाडस केलं पांडुरंगाने सांगितलं तुकारामा मागणं काय मागायचं नाही. देव काय मागू तुझ्याकडं, काय मागू तुझ्याकडं. जे मागायचं तर ते मला मिळालं, ते तर मला मिळालं. आता काही मागायची अपेक्षाच नाही, पण माग ना काहीतरी. पुन्हा पुन्हा विचारलं आणि त्यावेळेला पहिलं चरण तयार झालं. हे
डोळे बोर झाले सगळ्याकडे, कारण मला विनोद करता येत नाही, मला हसवता येत नाही आणि मला रडवता येत नाही. कारण हसण्याकरता हे व्यासपीठ नाही, रडण्याकरता हे व्यासपीठ नाही, बोधूचं व्यासपीठ आहे. आणि आमची एकदा साधू साधूमध्ये आमच्या नाशिकला माधवगिरी महाराजांची चर्चा झाली आणि इंदुरगिरी महाराजांच्या कीर्तनावरून चर्चा झाली. ती म्हणजे महाराज आपल्या अंगावर भगव आहे आणि भगव्यानं विनोद करणं किंवा वैफल्य असे काही शब्द वापरणं हे आपल्याला शोभत नाही. आवडलं कीर्तन तरी ठीक आहे, नाही ते आवडलं तरी ठीक आहे, आपला काही धंदा नाही, व्यवसाय नाही आणि आपण पैसे करता किंवा प्रतिष्ठेकरता कीर्तनही करत नाही. लोकांना आवडेल ते द्यायचं नाही, लोकांना आवडावं असं द्यायचं. लोकांना आवडेल ते नाही द्यायचं, कारण लोकांना तमाशा आवडतो म्हणून आपण तमाशा करायचा नाही, पण लोकांना आवडेल असं काही जर देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून भक्ती मार्ग तो सांगितला पाहिजे. असं मग मला हसवता येत नाही, रडवता येत नाही म्हणून तुम्ही थोडे बोर झाले असाल, पण माझा वेलाज वेदाला करा, माझा स्वभाव तो आहे. म्हणून इथं सांगितलं देवाकडे मागितलं, पण देवाकडे काय मागितलं? हे चिदान देवा देवा तुझा विसर व्हावा, तुझा विसर करू नको देव, हे एवढं मागितलं. देव प्रसन्न झाला. तुम्हाला आम्हाला जर देव प्रसन्न झालं तर काय मागू आपण? साडी गाडी माडी देडी इस्टेट संपत्ती ऐश्वर्य जमीन जुमला